येळवी पंचायत समिती गणातून माझी उमेद 8-10 दिवस हा चर्चेत असणारा हा येळवी पंचायत समिती गट होता. त्यामध्ये आम्ही बंडखोरी करण्यासाठी म्हणजे उमेदवारी मागायला आमदार साहेबांच्या पर्यंत गेलो, उमेदवारी मिळाली नाही. आता अचानकपणे दुसरा उमेदवार लादला गेला, त्यामुळं बंडखोरी करण्याची वेळ आली आणि माझं नाव चर्चेत ह्या मतदारसंघात चर्चेत होतं. पण आम्ही ते नाव आता हे करून माझ्या वतीने किंवा आमच्या 8 जणांच्या वतीने, आम्ही 8 जण इच्छुक उमेदवार होतो, त्या सर्वांच्या वतीनं आम्ही लक्ष्मण पाटील सर यांना आज या येळवी पंचायत समिती गणातून उमेदवारी डिक्लेअर करत आहे. मी ज्ञानेश्वर अटपळकर, माजी चेअरमन कोणीकोणूर सर्व्हिस सोसायटी कोणीकोणूर. आज येळवी मतदारसंघामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारीसाठी भरपूर प्रयत्न केले. भारतीय पक्षानं आमच्या कोणाही कार्यकर्त्याचा विचार न करता एक नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली. त्यामुळं आमच्या मतदारसंघामध्ये असंतोष उकळून आला आणि कुठेतरी पक्षा पाठीमागं लोक राहावीत, दुसऱ्या पक्षाकडे लोक जाऊ नयेत म्हणून बहुजन समाजामधून कोणीकोण गावाचे माजी सरपंच लक्ष्मण पाटील सर यांना प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी विनंती केली की सर, तुम्ही चालणारे कार्यकर्ता आहात, तुम्ही लोकांसाठी झटणारे, तुम्हाला राजकीय अनुभव आहे, राजकीय वारस आहे, तुमचं नेतृत्व चांगलं आहे, असं त्यांना विनंती केली. नंतर ते तयार झाले. आता येळवी मतदारसंघामध्ये खरी फाईट लक्ष्मण पाटील आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मधुकर नळे यांच्या दोघांमध्ये फाईट होईल आणि त्यामध्ये लक्ष्मण पाटलाचा विजय हा निश्चित आहे अशी आम्हाला खात्री आहे. येळवी पंचायती समितीमधून पक्षाकडे भरपूर वेळा मागणी करून 8 जणांनी पहिले मागणी केली होती, 8 जणांची नावं गेली होती. त्याच्यानंतर जो पक्षाने उमेदवार दिला आहे त्याचं कुठेही नाव नसताना मध्यंतरीच त्या उमेदवाराचं नाव डिक्लेअर केलं गेलं आणि हे इच्छुक उमेदवारांना मान्य नव्हतं, कारण ते उमेदवार पहिलं काँग्रेसचे काम करत होते आणि अचानक आता प्रवेश करून त्यांनी तिकीट घेतलेले आहे. हे बाकीच्यांना मान्य नव्हतं, कारण ह्यांनी आत्तापर्यंत 15-15, 20-20 वर्ष पक्षाचं काम केलं होतं आणि ह्या कार्यकर्त्यावरनी अन्याय होतोय म्हणून या सर्व कार्यकर्त्यांनी बंड करण्याचं एक सगळ्यांच्या चर्चेतून आलं आणि सर्वांच्या मते प्रत्येक गावातील आता प्रतिष्ठित माणसं आहेत, सरपंच आहे, कोण चेअरमन आहे, प्रत्येक पदावरती असलेली माणसं आहेत, यांनी सर्वांनी एक चर्चा करून भाजप संयुक्त बंडखोरी असं नियोजन करून भाजपचेच राहणार परंतु बंडखोर या पद्धतीनं पहिलं समाधान जगताप यांच्यासाठी मागणी केली होती. त्याच्यानंतर भानदास राजकीयसाठी केले. यांना कुणालाही तिकीट न दिल्यामुळं सर्वांच्या मते आता लक्ष्मण पाटील यांची उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आणि सर्वांचं एक वचन घेऊन सर्वांच्या मते लक्ष्मण पाटील यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा सर्वांनी चंग बांधलेला आहे आणि लक्ष्मण पाटील हे चांगल्या मताने निवडून येतील अशी अपेक्षा करतो. मी समाधान पडोळकर, कोणीकोणूर सरपंच. आता एक 8-10 दिवस हा घोळ चालला होता येळवी पंचायत समिती गणाच्या उमेदवारीचा आणि एक 8-10 उमेदवार जे इच्छुक होते, जे रेसमध्ये होते, त्यांना डावलून पक्षानं कोणाला दुसऱ्याच उमेदवाराला तिकीट दिले. त्यामुळं इच्छुकांमध्ये असंतोष निर्माण होऊन एक वेगळा निर्णय घेऊन येळवी पंचायत समितीत 11 गावात चालणारा एक सर्वसमावेशक चेहरा म्हणून आमच्या गावचे माजी लोकनियुक्त सरपंच लक्ष्मणराव शिवाजीराव पाटील यांना सर्वानुमते उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे. आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात येळवी पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार 8 ते 9 लोक होते. ही भाजपमधून भारतीय जनता पार्टीतनं इच्छुक उमेदवार होते. ह्या उमेदवाराने 2 ते 3 महिन्यापासून धडपड करून सर्वांच्या गाठीभेटी घेऊन सर्व कार्यकर्त्याच्या संपर्कात राहून आमदार साहेबांना भेटून, डॉक्टर साहेबांना भेटून, सुनील भाई पवार असतील यांना भेटून सर्वांनी चांगल्या पद्धतीने आत्तापर्यंत एकजूट लावली. त्या जुटीला भारतीय जनता पार्टीनं आम्हाला दखल न घेतल्यामुळं आज आम्ही सर्वांनी विचार करून आमचे कोणीकोणूर गावचे लक्ष्मण पाटील माजी सरपंच यांचा आम्ही सर्वांनी ताकदीनं बंडखोरी उमेदवारी आज जाहीर केलेले आणि आम्ही ताकदीनं त्यांना 101% निवडून आणायचा प्रयत्न करून त्यांचा निश्चित गुलाला जाय ही जाहीर करू. नाव काय? देवाप्पा कोडलकर गोलेश्वर. खरं तर येळवी पंचायत समिती गणामध्ये गेले 8-10 दिवस जो उमेदवारीवरून जो
पेच निर्माण झाला होता भारतीय जनता पार्टीकडून. आणि त्या विषयाला अनुसरून भारतीय जनता पार्टीमध्ये जे बंडखोरांनी जे अर्ज भरले होते, कारण त्यांची इच्छा होती की 8 जे उमेदवार आहेत इतर पक्षाचे अधिकृत सोडून त्यामधील कोणतरी एकटा उमेदवार ह्या आमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार द्यावा, परंतु पक्षाने व्यवस्थित न विचार केल्यामुळे ह्या 8 जणांना हा निर्णय घ्यावा लागला. आणि त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांच्या ह्या 8-10 जणांच्या किंवा ह्या सगळ्या 10 गावच्या सगळ्या मतदारांच्या आणि आमच्या हे जे आहेत सगळे मान्यवर आणि नेते मंडळी ह्यांच्या सगळ्यांच्या निर्णयानुसार आम्ही एकच नाव म्हणजे आमचे सहकारी माननीय लक्ष्मण पाटील सर लोकनियुक्त सरपंच कुणीकुणर यांचं नाव आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून फायनल केलेलं आहे. आणि त्यांची उमेदवारी म्हणजे 100% विजय खेचून आणणार, यामध्ये कुठलीही शंका राहणार नाही असं मी ठाम आणि आवर्जून सांगतो. गाव खैराव तालुका जत जिल्हा सांगली येळवी पंचायत समिती गणातून माझं नाव सकाराम आबाजी गुटवडे. मी एक आपला अर्ज भरला होता. आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेले 1 महिन्यापासून आपण 8 उमेदवार आपण एक बैठक घेऊन उमेदवार ठरवले होते. 8 मध्ये कोणालाही मिळो, भाजप पक्षामधनं कोणाला तिकीट देऊ त्याचं काम करायचं असं ठरल्याप्रमाणे आमचं निवेदन झालेलं होतं. त्यामध्ये 8लाही कोणाला न विचारात घेता बीजेपी पक्षाने आमचा न विचार घेता त्याने आमच्या अपोजिट पार्टीचा आणून उमेदवार बीजेपी मध्ये त्याने उमेदवारी दिलेले. तरी आम्ही 8 जणांनी मिळून आमचा जी कसं ठरल्याप्रमाणे 8च्या 8 जणांनी मिळून जे 8 पैकी कोणालाही मिळू द्या असं आमचं ठरल्याप्रमाणे आज आमच्या शेजारचे मित्र आमचे प्रथम लोकनियुक्त सरपंच लक्ष्मण पाटील त्यांचे वडील गेले 10-20 वर्षापाठी पंचायत समितीचे उपसभापती होते. त्यांचा वारसाही सगळ्यांना आजपर्यंत लक्ष्मण पाटील यांचे वडील शिवाजीराव पाटील हे सगळ्यांच्या ओळखीचे होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही 8 जणांनी असं ठरवलं की 8 पैकी एक तुम्ही उमेदवार व्हा म्हणून आम्ही 8 जणांनी त्यांना माझा स्वतः पंचायत समितीमध्ये अर्ज स्वतः पाठीमागे घेऊन आज लक्ष्मण पाटील यांना पाठिंबा देऊन या सर्वांच्या मतामध्ये 8 उमेदवारांनी सर्वांनी पाठिंबा देऊन त्यांचं काम लाख मोलात सहकार्य करायचं आणि त्यांना विजय निवडून आणून द्यायचं. खऱ्या वतीने त्यांचं धन्यवाद करतोय. Press the bell icon on the YouTube and never miss another update.